नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे शेगाव दर्शनच्या तिसऱ्या भागामध्ये। शेगाव दर्शन करत असताना सर्वात पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं गजानन महाराजांचं मंदिर आणि भक्त निवास। दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण नव्याने सुरू झालेलं आनंद सागर पाहिलं आणि आज मी आलो आहे शेगाव मधील प्रमुख आकर्षण ठरत असलेलं श्री सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिराला भेट देण्यासाठी। हे ठिकाण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्र ठरतंय। महालक्ष्मी मातेसोबतच एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला या मंदिरात होतं। तर आणखी अशाच काही विशेष गोष्टी या ठिकाणी आहेत जे आपण या ठिकाणी पाहू शकतो। तर ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, आता आनंद सागर बघितलाय आपण आणि आनंद सागर पासून 5 मिनिटाच्या अंतरावरती सरळ गेलं की तिथे एक नवीनच सुरू झालेलं महालक्ष्मी मंदिर आहे। त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं सुद्धा आपल्याला दर्शन होतं। तर एक छान मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो। हे मंदिर आनंद सागर पासून अगदी जवळ आहे। आनंद सागर पासून अकोला रोडने 2-3 किलोमीटर पुढे गेल्यानंतर रोडच्या उजव्या बाजूला आपल्याला हे मंदिर लागतं। तर मित्रांनो, मी आलोय ते आता शेगाव मधल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये। या ठिकाणी पाहू शकता गाड्यांची एकदम गर्दी झालेली आहे, पूर्ण रोडवरती गाड्या पार्क झालेल्या आहेत। या ठिकाणी पार्किंगचा थोडा इश्यू आहे, पण भरपूर गर्दी आहे आज। चला, या ठिकाणी आपण गाडी पार्क केली आहे आणि जातोय आम्ही आता मंदिराकडे। नव्याने चालू झालेलं मंदिर आहे, गर्दी पाहू शकता प्रचंड आहे एकदम या आतमध्ये। सगळी शाळेची पब्लिक आहे। एकदम छोट्याशा जागेमध्ये हे मंदिर आहे, पण एकदम सुंदरपणे बांधलेलं आहे। आणि या ठिकाणी मंदिरात व्हिडिओ काढत असताना आमचे मित्र अभिषेक बोरुळ सुद्धा आम्हाला या ठिकाणी दिसलेले। कसं आला तर अचानक मित्राची भेट झाली या ठिकाणी। काय म्हणतो अभिषेक, कसं काय भेट? निवांत। मंदिराच्या बाहेर गेटच्या समोरच्या ठिकाणी छान प्रकारे इथे चप्पल वगैरे काढण्यासाठी स्टँड ठेवलेले आहे। या मंदिराला भव्य प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वारावरच छोटंसं महाबली हनुमानाचं मंदिर आहे। त्या ठिकाणी दर्शन केलं आणि मग मंदिरात प्रवेश केला। तर हे आहे मित्रांनो मंदिराचं प्रवेशद्वार। इथून आतमध्ये जाण्याचा हा प्रवेश मार्ग आहे दर्शनासाठी। सांगायचं मित्रांनो, तर हे जे मंदिर आहे येथे जे पूर्ण अपंग जे मुलं असतात त्यांचा एक ट्रस्ट आहे, त्यांच्या थ्रू हे मंदिर चालवलं जातं। तर मित्रांनो, वरती महालक्ष्मी मंदिरात आपण दर्शन केल्यानंतर खालच्या गर्भगृहामध्ये 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी आपल्याला दर्शन करायला मिळतं। तर आता तेच बघूया आपण कशा प्रकारे या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग आहेत। गर्भगृहामध्ये एकदम भारी या ठिकाणी तयार केलेले आहे आणि जे भारतातले पूर्ण 12 ज्योतिर्लिंग आहे महादेवाचे सर्व या ठिकाणी आहेत। चला दर्शन करूया। ठिकाणी हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं दर्शन होते। बघू शकता, हे आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग। या ठिकाणी सोमनाथ ज्योतिर्लिंग सुद्धा आहे। या ठिकाणी हे रुद्राक्ष लिंग या ठिकाणी। या ठिकाणी प्रसिद्ध असं उज्जैनचं आपलं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग। पुढे बघूया अजून कोणतं आहे। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे। केदारनाथ, भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे। भारी बनवलेले पूर्ण इंटेरियर एकदम।
Hold. Wait. Yes. रामेश्वरम ज्योतिर्लिंग, यो कोणता माणूस आहे? नागेश्वर ज्योतिर्लिंग, वरती पण परळी वैद्यनाथ, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, हे आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वेरूळचं. हे कोणतं आहे? ही श्री सिद्धेश्वर ज्योतिर्लिंग विजयनेत्र पशुपतीनाथ. लास्ट टाइम जेव्हा आलो होतो त्यावेळेस फक्त 12 ज्योतिर्लिंगात सुरू होतं. आता हे नवीन परत एक त्याच्यासमोरच त्यांनी सुरू केलं आहे, ते पण बघूया. आणि श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती ठेवलेली आहे. या ठिकाणी साईबाबा आहेत. अजून पूर्ण कन्स्ट्रक्शन झालेलं नाही, याचं काम सुरू आहे. ते छान असं गायवासरू ठेवलेलं आहे. आणि या बाजूला आहे एक छान गणेशाची मूर्ती. या ठिकाणी एक आर्ट गॅलरी आहे, सेल्फी पॉइंट आहे. ह्या काय आहे आपण आता बघूयात. या ठिकाणी आहे ती आर्ट गॅलरी. मित्रांनो, ही जी आर्ट गॅलरी आहे खूप छान प्रकारे हँडीक्राफ्ट सर्व या ठिकाणी चित्र आणि काही हाताने तयार केलेल्या वस्तू आहेत, ज्या की मतिमंद आणि जी दिव्यांग मुलं आहेत त्यांनी हे तयार केलेले आहेत. तर याबद्दल इथले एक काका आहेत, त्यांना आपण त्याबद्दलची थोडी माहिती विचारू. मतिमंद निवासी विद्यालय आहे. इथे 6 वर्षापासून ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थी आपल्याकडे वास्तव्याला राहतात. या मुलांना जेवण, राहणं, नाश्ता, चहा पाणी आणि मेडिकल असं सर्व काही जे काही त्यांच्या सुविधा असतात त्या महालक्ष्मी सिद्धपीठ संस्थांच्या वतीने आपण हे कार्य करत आहोत. इथे 6 ते 18 वर्ष वयोगटाला शासनाची ग्रँट आहे, गव्हर्नमेंटची मान्यता आहे, पण ग्रँट शासनाची 2-2, 3-3 वर्ष विलंबाने मिळते. त्यासाठी आपण मंदिरामध्ये जे काही भक्त लोक येतात किंवा भाविक लोक येतात त्यांच्याकडून देणगी किंवा जे काही पावती मिळते याच्यातून यांचं आपण कार्य रोज चालवतो. कारण यांना रोजचा जो खर्च असतो हा सर्व आपल्या पावतीमधून आपण त्यांचं करत असतो. दुसरी गोष्ट, 18 ते 51 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना शासनाची मान्यता नाही आणि ग्रँट पण नाही आहे, तरी पण आपण त्यांना ते स्वावलंबन विलेज म्हणजे कसं की बा त्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या भरोशावर उभं राहून स्वतः काहीतरी व्यवसाय करून स्वतःचं जीवन जगण्यासाठी काहीतरी
कार्य करता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांना इथे आपण उदबत्ती बनवणे, मेणबत्ती बनवणे, हस्तकला, मूर्तिकला आणि त्याच्या व्यतिरिक्त फिनाईल आणि छोटे मोठे असे व्यवसाय शिकवून त्यांना आपण शिकवतो आणि कार्यरत करतो. आणि 18च्या नंतरचे जे विद्यार्थी आहे त्यांना आपण इथे सेवेसाठी मंदिरामध्ये सेवेसाठी ठेवतो आणि त्यांना मानधनाच्या स्वरूपामध्ये दर महिन्याला त्यांना चेक देतो, पेमेंट देतो. त्यांचे जे पालक असतात, आईवडील, ते महिन्याच्या तारखेला येऊन ज्यावेळेला पॅरेंट्स मिटिंग होते त्या मिटिंगमध्ये आपण त्या विद्यार्थ्यांना चेक देऊन त्यांचा सन्मान करतो आणि त्यांच्या घरी काहीतरी हातभार लावावा, आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने त्यांना मदत करतो. अशा प्रकारे मित्रांनो हे एक सिद्धपीठ आहे. तर तुम्ही जर या ठिकाणी येत असाल दर्शनाला तर तुमच्याकडून जी काही मदत होईल या मतिमंद मुलांसाठी थोडीशी मदत आपल्याकडून जेवढी होईल तेवढी तुम्ही नक्की करा. बाहेर आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर असे खेळणे आहेत. पाहू शकता एक छोटासा प्ले गार्डन या ठिकाणी तयार केलेलं आहे. या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी खूप छान असं छोटंसं प्ले गार्डन तयार केलेलं आहे, ज्या ठिकाणी भरपूर खेळणे आहेत. या ठिकाणी प्ले गार्डनमध्ये छान असे कार्टूनचे 3D पोस्टर सुद्धा लावलेले आहेत. काही 3D स्टॅच्यू सुद्धा आहेत. बघू शकता या ठिकाणी एलिफंट आहेत, गोरिला आहे, छोटे छोटे ससे सुद्धा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी हरिण आहेत. एकंदरीत खूप छान प्रकारे मेंटेन केलेलं आहे पूर्णपणे. लहान मुलांना खेळण्यासाठी आहेत, पण जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बसण्यासाठी सुद्धा या ठिकाणी काही बेंचेसची वगैरे सोय केलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता टायगर आहे, टायगरचं पिल्लू. तर हे होतं मित्रांनो या ठिकाणचं महालक्ष्मी मंदिर सिद्धपीठ. खूप छान मंदिर आहे. तर नक्की जर तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करत असाल तर मंदिर बघाच, पण या मुलांसाठी काहीतरी थोडी तुमच्याकडून जी होईल ती देणगी नक्की देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काही मंदिराच्या बाहेर आलो दर्शन करून. या ठिकाणी आता चपलीची शोधाशोध चालू झालेली आहे, कारण या ठिकाणी आर्यांना जिथे चप्पल काढली ते चप्पल नाही आहे. आणि विशेष म्हणजे असं नाही की ती नवीन चप्पल होती, तुटलेली चप्पल असताना भाई फाडी झाली ती चप्पल. म्हणजे आता लोकांना तुटेल चप्पला सुद्धा कमी पडायला लागल्यात.